आता आपण चेक इन करून मुंबई एअरपोर्टमध्ये आहे. बेस कॅम्पची सुरुवात झालेली आपली. सगळेजण फ्रेश आहेत ना? फ्रेश झाल्यात मस्त. फुल वातावरण आहे, थंड वातावरण आहे. शेर्पा आमचा पुढे चाललाय दाना पळत. आम्ही त्याच्या मागे हळूहळू चाललेलो आहोत. गुड मॉर्निंग. स्टार्टेड. हर हर महादेव. गणपती बाप्पा हर हर. आम्ही पिंपरी चिंचवडवरून मुंबई एअरपोर्टला आलो. आमच्यासोबत आमचे मित्र राकेश तापकीर होते. शरद कुलकर्णी सर यांच्या ड्रीम वेवर्स या ट्रॅव्हल्स एजन्सीने आम्हाला प्रवासाचं योग्य ते मार्गदर्शन केलं. आणि शरद कुलकर्णी सर यांचं मार्गदर्शन तर आम्हा सगळ्यांसाठीच फार महत्त्वपूर्ण होतं. ते यासाठी की त्यांच्या मागे असणारा ट्रेकिंगचा अनुभव. एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारे ते सगळ्यात वयस्कर भारतीय म्हणून त्यांची ओळख होती. तब्बल 7 शिखरं सर करण्याचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. काही तासांचा प्रवास करून आम्ही पोहोचलो काठमांडू एअरपोर्टला. तिथं फुलांचा हार घालून स्वागत केलं. तिथं मस्त जेवण नीट सोबत धमाल गप्पा मारत आम्ही त्या वातावरणात मिसळत गेलो. गाडी पण नवीन आलेली, कुठून आणली, बाहेरून आली का? या सर्वांनी नाशिक ते काठमांडू असा कारने प्रवास केला होता. टुरिस्ट गाईडने पुढच्या प्रवासाबद्दल मार्गदर्शन केलं. 1 दिवस एक्स्ट्रा असल्यामुळं आम्ही निघालो काठमांडू एक्सप्लोअर करायला. सिंगल ट्रिप पॉइंट या ठिकाणाहून तुम्हाला धवलागिरी, अन्नपूर्णा, मनासलू आणि गणेश हिमालयासारख्या उंच पर्वतांची विहंगम दृश्ये दिसू शकतात. तिथलं वातावरण आणि दृश्य मनात आनंद आणि उत्साह निर्माण करत होतं. आणि अशातच काठमांडूमधील स्वयंभू महाचैतन्य या ठिकाणाला भेट म्हणजे त्या सगळ्यात भरच. हे ठिकाण म्हणजे काठमांडू खोऱ्याच्या पश्चिमेला एक प्रसिद्ध बौद्ध स्तूप आहे. त्याला महाचैत्य असंही म्हणतात. जेव्हा खोऱ्यात पाणी भरलं होतं तेव्हा बुद्ध येथे आले आणि आजूबाजूच्या पर्वतांना 3 वेळा फिरले आणि नागार्जुनच्या शिखरावर बसून ध्यान केले असे म्हटले जाते. उंचावर असणाऱ्या या ठिकाणाकडे जातानाच तिथली भव्यता आणि दिव्यता लक्षात येत होती. दगडी बांधकाम, त्यावरील कोरीवकाम, तिथली बुद्ध मूर्ती, परिसरातील बाजारपेठ सर्वच काही निव्वळ, अप्रतिम आणि सुखावणारे. तिथून बाईक घेऊन आम्ही निघालो आणि वाटेत दिसला हा काठमांडूमधला कमलाडीमधील स्कायवॉक टॉवर. ह्यासोबत आम्ही तिथल्या परिसरातील शाळा बघत पोचलो ते दरबार स्क्वेअर या ठिकाणी. तिथली उंच आणि विशिष्ट पद्धतीत असलेल्या इमारती आणि पक्ष्यांचा किलकिलाट मन प्रसन्न करत होता. पर्यटकांची गर्दी होती आणि पर्यटक तिथला परिसर म्हणा किंवा स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला कॅमेरामध्ये कैद करत होते.
या सगळ्यात तिथली बाजारपेठ खुलून दिसत होती. हे सगळं अनुभवता संध्याकाळ झाली आणि निरनिराळ्या रंगातल्या लाईट्स काठमांडूच्या रस्त्यावर आणि बाजारपेठेमध्ये चमकू लागल्या. तिथल्या सौंदर्यात आणखी भर घालत होत्या. आता परत फिरणं झाल्यानंतर वेळ आली जेवणाची, म्हणून आम्ही थेट गेलो ते तिथल्या हॉटेलमध्ये आणि तिथं आमचं स्वागतही एकदम भारतीय पद्धतीमध्ये झालं. जेवताना एंटरटेनमेंट होतं बरं का, आणि तेही लक्ष वेधून घेणार. तिथल्या कलाकारांनी सादर केलेलं नृत्य आणि हे सगळं आम्ही आठवणींच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतो. आमचे सहकारी मित्र विलास सोनवणे, डॉक्टर अजित मिसाळ, सतीश शिंदे सरपंच आणि इतर सगळ्यांना रिपोर्टिंग प्रमाणे गाईडने पुन्हा आम्हाला प्रवासाबद्दल मार्गदर्शन केलं आणि सुरुवात झाली आमच्या प्रवासाला. ठिकाण पशुपतीनाथ. हे मंदिर भगवान पशुपतीनाथ यांचे मुख्य निवासस्थान मानले जाते. हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून देखील सूचीबद्ध आहे. पशुपतीनाथ दर्शन घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली. धुक्यांनी सजलेलं ते ठिकाण मन प्रसन्न करत होतं आणि तो परिसर आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत होतो. या ट्रेकचं निमित्त होतं आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसात. रात्री बरोबर 12 वाजता त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली. गणपती बाप्पा मोरया. रामचाप एअरपोर्ट हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 1555 फूट उंचीवर आहे. आम्ही हापलू एअरपोर्टला पोहोचलो. या एअरपोर्टबद्दल सांगायचं झालं तर समुद्र सपाटीपासून 7,918 फूट म्हणजे 2,413 मीटर उंचीवर हे ठिकाण. येथे 671 मीटर म्हणजे 2,201 फूट लांबीची एक धावपट्टी आहे. आणि विशेष म्हणजे हे विमानतळ लुकला विमानतळाच्या जवळ असल्याने लुकला जाणारी विमाने अनेकदा खराब वातावरण असल्यास फापलू विमानतळाकडे वळवली जायची. फापलू गावातून जात असताना आम्ही बघत होतो उंचच्या उंच डोंगर रांगा, घनदाट पण शिस्तबद्ध अशी लोकवस्ती आम्हाला बघायला मिळत होती. लहान मुलांना तिथं खेळत असताना पाहून आम्हाला खेळायचा मोह काही आवरला नाही.
कुठं चालले लुकला सुरके ते फाकडिंग हा एक दिवसाचा प्रवास तर आमच्यासाठी थरारकच ठरला. कारण सुमोमध्ये बसून झालेला प्रवास कच्चे रस्ते, डोंगरदऱ्या यातून होता आणि या दरम्यान आमच्या बऱ्याच सहकाऱ्यांच्या तब्येती खराब झाल्या होत्या. हे सगळं त्या प्रवासात सुरू होतं आणि असा तो 12 तासांचा प्रवास करून आम्ही सुरकेला पोहोचलो. लुकलाला जायचं होतं म्हणून आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून रामे छापे ते गेलो, पण वेदर कंडिशन खराब असल्यामुळे लुकलाची फ्लाईट्स बंद केलेल्या होत्या. मग आम्ही तिकडनं निर्णय घेतला आणि आम्ही पटकन तिकडनं गाड्या करून फाफलूला गेलो आणि फाफलूहून इथे 6-7 तास प्रवास करून सुरकीला आलो. प्रवास कसा झाला? प्रवास अविस्मरणीय झाला आहे. सगळ्यांनी एन्जॉय केला ना? हा, सगळ्यांची जे काय दुखत होते हाडं बिडं सगळी जागच्या जागेवर व्यवस्थित झाली आहेत. गणपती बाप्पा मोरया, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. सनाधीश्वर राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. आणि इथून सुरू झाला आमचा ट्रेक, पायी ट्रेक. आज आमचे गाईड माऊली शेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढाईला निघालेलो आहोत. निश्चितपणे आम्ही आता एव्हरेस्टच्या मार्गाने मार्गस्थ झालेलो आहोत. खूप कुल वातावरण आहे, थंड वातावरण आहे. शेर्पा आमचा पुढे चाललाय दाना पळत. आम्ही त्याच्या मागे हळूहळू चाललेलो आहोत. अरुंद पूल, अरुंद वाट, आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण हे सगळं अनुभवत फर्स्ट सस्पेन्शन ब्रिजवरून ट्रेक सुरू होतो. ट्रेकिंगचा अनुभव तर उत्साह तयार करत होताच, पण त्यात भर घालत होतं ते तिथलं दिसणारं दृश्य. मॉर्निंग स्टार्टेड, हर हर महादेव. हा प्रवास होता सुरकी ते फाकडिंग, अंदाजे 5 ते 6 तासांचा. आणि त्या प्रवासासाठी आम्ही सगळे एकदम फ्रेश आणि एक्साइटेड होतो. ट्रेकिंगचा अनुभव तर उत्साह तयार करत होताच, पण त्यात भर घालत होतं ते तिथलं दिसणारं दृश्य, ते म्हणजे घोडे आणि खेचर हे साहित्य सामग्री घेऊन एकदम शिस्तबद्ध पद्धतीत आपला प्रवास आणि आपलं काम प्रामाणिकपणे करताना दिसत होतं. आजूबाजूला आकर्षक अशा इमारती, त्यातून असलेली पायवाट आणि मंदिरासारखं दिसणारं छोटे खाली पण आकर्षक असं बांधकाम, सगळं काही मनाला प्रसन्न करत होतं. आणि आमचा प्रवास सुरू होता. शरद कुलकर्णी सरांनी जसं काही आम्हाला गुरुमंत्रच दिला होता, चालत राहा, अंतर आपोआप जवळ येत राहील. म्हणून आम्ही पण हसत मजा करत पाणी पीत चालत होतो.
फाकडिंग हे नेपाळच्या खुंबू प्रदेशातील एक लहानसं गाव. 1979 पासून ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळमध्ये त्याची नोंद आहे. समुद्र सपाटीपासून त्याची उंची 2619 मीटर म्हणजे 8593 फूट इतकी आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या या ट्रेकमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आणि मदत होती ती शेर्पा बांधवांची. श्वास गोठवणाऱ्या थंडीत बोचणाऱ्या वाऱ्यामध्ये आमच्या वस्तूंचे ओझे सांभाळले ते या शेर्पा बांधवांनी. गणपती बाप्पा हर हर महादेव. आजचा टप्पा म्हणजे नामचे बाजारला आम्ही जातो. थोडा चढ आहे म्हणजे साधारण एक 6 ते 7 तास लागतील सगळ्यांना आणि सगळे एन्जॉय करतायत ट्रेक. आम्ही आता फाकडिंगला थांबलोय सोनम रेस्टॉरंटमध्ये. चोड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. हर हर महादेव. दुसऱ्या दिवशीचा प्रवास आणखीनच आनंददायी होता. पुलावरून दिसणारं दृश्य, पाण्याचा खळखळाट, आल्हाददायक वारा हे सगळं या आनंदाचं कारण होतं. अशातच आम्ही पोहोचलो ते सागरमाथा नॅशनल पार्क. त्याची कमानच इतक्या आकर्षकनी लक्षवेधक होती. त्या कमानीतून आत आलो आणि त्या टनलमध्ये केलेलं नक्षीकाम, बुद्ध प्रतिमा सगळंच निव्वळ अप्रतिम. हे सगळं मनात आणि कॅमेऱ्यामध्ये साठवून आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. मनसोक्त खाऊन पुन्हा मनासारखा प्रवास सुरू केला. ये मेरा माऊली है. आपको पता है माऊली? ये दिलदार माऊली है. माऊली खुश है हम माऊली. खडकाळ रस्त्यातून खडकातून वाट काढत नदीच्या बाजूनं आम्ही कधी पायऱ्यांवरून तर कधी सस्पेन्शन पुलावरून म्हणजेच हिलरी ब्रिजवरचा आनंददायी पण तितकाच थरारक असा प्रवास सुरू केला होता. हिलरी ब्रिज हा नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकवरील एक प्रसिद्ध झुलता पूल आहे, ज्याचे नाव सर एडमंड हिलरी यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले. 1953 मध्ये तेनझिंग नोर्गे यांच्यासह माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले होते. हा पूल एव्हरेस्ट बेस कॅम्पकडे जाणाऱ्या ट्रेकवर आहे, जो फाकडिंग आणि नामचे बाजार दरम्यान दूध कोसी नदी ओलांडतो.
दुपारचे 2:30 वाजलेत आणि आम्हाला लोकवस्तीने गजबजलेला परिसर दिसू लागला. अर्थात आम्ही नामचे बाजार या आमच्या इच्छित ठिकाणी पोहोचलो होतो. मगाशी जो आपण टनल लागला, अगदी तशाच प्रकारचं एक टनल पुन्हा एकदा लागलं. तसेच आकर्षक नक्षीकाम त्यामध्ये होतं. ते बांधकाम म्हणजे नामचे बाजारचं प्रवेशद्वारच होतं असं म्हणायला हरकत नाही. नामचे बाजार हे इथलं मुख्य व्यापारी केंद्र. समुद्रसपाटीपासून या ठिकाणची उंची 3,450 मीटर म्हणजेच 11,320 फूट इतकी. नामचे बाजारची भव्यता जसजसं आम्ही मुख्य बाजारपेठेमध्ये प्रवेश करत होतो तशी लक्षात येते. पाण्याचे कारंजे असतील किंवा शहराच्या मुख्य भागातून विशिष्ट आणि आकर्षक पद्धतीत वाहणारं पाणी असेल किंवा रस्त्याने चालताना दिसणारे मणीवीर, हे सगळंच तिथल्या सौंदर्यात आपली भर घालत होतं. सरपंच इधर माऊली, हे माऊली, माऊली. या एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या प्रवासामधील 3ऱ्या टप्प्यामध्ये आमच्या गाईडने दिलेल्या सूचनानुसार शरीराला येथील वातावरणाशी जुळवून घेणे महत्त्वाचे होते. गाईडकडून 1 दिवस रेस्ट घेण्याची सूचना करण्यात आली. या 1 दिवसाच्या रेस्टमुळे पुढील टप्प्यांमध्ये वातावरणाशी जुळवून घेणे शक्य होणार होते. एव्हरेस्ट व्ह्यू आणि हॉटेल अशा ठिकाणी आम्ही पोहोचलो होतो. ते 3,880 मीटर उंच अशा ठिकाणी साक्षात एव्हरेस्टचं दर्शन आम्हाला झालं होतं. तिथल्याच हॉटेलमध्ये आम्ही प्रवेश केला. हॉटेलमधून आजूबाजूला व्ह्यू बघत थोडं खाण्याचा आणि सोबत गप्पा असा तिहेरी कार्यक्रम उरकून घेतला. हसी मजी करके ट्रेक करेंगे पूरा हम. एवढं स्माईल आला असतं का कुणाचं? हॉटेलमधून आम्ही निघालो. आजूबाजूला पर्वतरांगा हे सगळं बघत आम्ही खुमजुंग गावात पोहोचलो. खुमजुंग गावातच आम्ही भेट दिली तिथल्या मॉनेस्ट्रीला. तिथल्या विश्वस्तांनी तिथल्या वास्तूची आणि परिसराबद्दल आम्हाला माहिती दिली. आम्ही ती इमारत आणि तिथल्या मनमोहक करणाऱ्या प्रतिमा आणि बाहेरील सुंदर दृश्य हे सगळं अनुभवत. खुमजुंग गावात असलेल्या एका ठिकाणी आम्ही थांबलो.
ते ठिकाण होतं सर ॲडमंड हिलरी व्हिजिटर सेंटर. 1960मध्ये सर ॲडमंड हिलरी यांनी निधी उभारला आणि खुमजुंग या छोट्याशा गावात शेर्पा समुदायासाठी एक शाळा बनवली. लहान वर्ग खोली शाळेसाठी उपयुक्त राहिली नाही. सर ॲडमंड यांनी शेप्रा लोकांसाठी या परिसरात अनेक शाळा आणि रुग्णालय बांधली. संध्याकाळ होत होती आणि आम्ही खुमजुंग गावाचा निरोप घेत आमच्या पुढच्या प्रवासाकडे वाटचाल सुरू केली. नामचे बाजारून आम्ही आता निघतोय. आता 8 वाजलेत. वातावरण आज थोडं ढगाळच आहे म्हणून थोडं आम्ही फेन्सिंगचा एक पॉईंट होता गार्डन नॅशनल पार्क, तो अवॉइड करून आम्ही सरळ आता निघतोय. आणि नेहमीसारखं वातावरण आहे. काल छान वातावरण होतं आणि आम्ही तिघांना थोडे स्लो होते, त्यांना पुढे पाठवले. बाकी सगळे तंदुरुस्त आहेत, एकदम मजेत आहेत, छान ॲक्लोमटाईज झालेत. आणि आम्ही आता टेंगबोचेकडे निघत आहोत. आज दिवस चौथा. टेंगबोचेकडे आमचा प्रवास सुरू होता. प्रवासात आजूबाजूचं वातावरण तर आणखी उत्साह आणत होतंच आणि त्यात भर घालत होतं त्या आमच्यातल्या गप्पा. शरद कुलकर्णी सरांचे अनुभव, भूकंपाची आठवण सांगत त्यांनी त्या ठिकाणच्या जुन्या आठवणी, किस्से हे सगळं सांगण्यात ते अगदी हरवून गेले होते आणि आम्हीही ते ऐकताना हरवून गेलो होतो. इतने थक गए थे, 12 घंटा लगा हम लोग. बीच में फेरीचे रुके, फेरीचे में 2 घंटा हम लोगों ने फिर सर्विस की. आगे जाके भी क्या करेंगे, हम लोग तो अच्छे थे, हमारे पास खाना पीना था, मेडिसिन था. तो फेरीचे में सब बॉडीज और सब रेस्क्यू करके हेलीकॉप्टर उधर रुकेगा, तो क्लिनिक में जाएगा, उधर फिर उसको फर्स्ट एड वगैरह करेगा. मेरे सामने मैंने देखा था. माझं र गुन्हेबाळ, माझं गुन्हेबाळ. फक्त रेकॉर्डिंग चालू आहे. साहेब आपण बसा. अरे वा राकेश, कम ऑन. बोला, काय वाटतंय जेवल्यावर ट्रेक करायला?
आणि आम्ही टेंगबोचे या आमच्या प्रवासातल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. रांगबोचे मॉनेस्ट्री. रोंगबुक मठाची स्थापना 1902 मध्ये निगमापा लामा नगावांग तेंजिन नोब्रू यांनी 18व्या शतकापासून नन्स समुदाय वापरत असलेल्या ध्यान झोपड्या आणि गृहांच्या परिसरात केली होती. चांगलं काम करून तर लय मग बिर्याणी अडकते त्यांच्या नावावर. कसे माहिती का मी किती चांगल्या म्हणाले आता आम्ही पहिल्यांदा खूप असं वाटलं अरे प्रवास दिवस 5वा. टेंबोचे वरून आता आपण डेंबोचेला निघणार आहे. हा रूमचा व्ह्यू. ही टेंबोचेची मॉनेस्ट्री आणि आपल्याला जायचं इकडं माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पला. लोटसे आबाडबलम माउंट एव्हरेस्ट इथनं दिसतो आणि समोर ते दिसते ते डेंबोचे. टेंगबोचीहून आम्ही निघतोय खाली डेंगबोच्यासाठी. वातावरण खूप खराब आहे, बर्फ पण पडायला चालू झाली आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन होतं. पण आता बर्फाचा पण सगळेजण एन्जॉय करतील. कालचं वातावरण एकदम वेगळं होतं, आजही वेगळं आहे. आता आपण टेंबोच्यावरनं डेंबोचेला चाललोय. बर्फ पडतोय. हे आपली सगळी मेंबर पोंचो वगैरे घालून. डॉक्टर कुठे गेले डॉक्टर? आपले सर. हॅलो, आम्ही बर्फाचा आनंद हॅलो, घेतात. गुड मॉर्निंग. डेंगबोचीला चाललोय आणि आता रेटोडँड्रनचं जंगल आहे, मस्त जंगल आहे. पाऊस असं आहे. जंगल आता पुढे भेटणार नाही. आम्ही उतारायला लागलोय. साधारण अर्ध्या तासाचा उतार आहे आणि पूर्व मग ग्रॅज्युअली चढ आहे. साधारण 5 ते 6 तास लागतीलच डेंगबोचीला पोहोचायला. हो मॅडम, कुठून आलात तुम्ही? हा, भेटलेच नाही तुम्ही आम्हाला एवढे दिवस. पाऊस सुरू झाला. पाऊस संपला आता ताई. सस्पेन्शन ब्रिज जसा सुरू झाला तसं या उपयोगात असणारे काही साहित्य वाहून नेताना आमच्या नजरेस पडले. सस्पेन्शन ब्रिजवरून चालत असताना ब्रिजच्या हलण्यावरून आम्ही मात्र टेन्शनमध्ये आलो. पण मस्ती मजाकमध्ये अखेर आम्ही तो पार केलाच. पुढे आलो की आमच्या डोळ्यासमोर दिसला तो अमादाबलम पर्वत. याचं मुख्य शिखर 8,112 मीटर म्हणजे 22,349 फूट इतकं. आत्ता मात्र आमची चालत असताना दमछाक व्हायला सुरुवात झाली होती. गरम तर होतच होतं आणि त्यातून चालून धापही लागत होती. दुसरी गोष्ट म्हणजे रस्ता. तो इतका अरुंद होता आणि उजव्या बाजूला खोल तरी होती, त्यामुळे सावधानीनेही चालायला हवं होतं.
गावात पोहोचताच पाळीव याक नजरेला पडले. आता आम्हाला सगळ्यांना गरज होती ती विश्रांतीची. गांव में दोपहर को खाने के लिए स्वागत है शंभू के तरफ से. वेलकम 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 वेलकम. मस्त. Yes, I am coming. सर काय बोलतो आजचा प्रवास? एकदम झणझणाट. गुड मॉर्निंग. आज आपण आहे डेंबोचेला. मस्त वातावरण आहे. सरपंचाला जसं हवं होतं, खूप दिवसापासून इच्छा होती सरपंचाची, तसं वातावरण आहे. तसं वातावरण आहे. बर्फ रात्रभर पडतोय. फक्त आता इच्छा एकच की तो थांबला पाहिजे. इथूनही पुढे कंटिन्यूस पडेल असं वाटतंय एकंदर वातावरण बघून. पण तरी आम्हाला जाण्याशिवाय पर्याय नाही आहे. आम्ही जाऊ सावकाश. सगळ्यांनी आपले पॉन्चो आणि विंड जॅकेट सगळे घेतलेले आहेत. पण आता हा पण एक नवीन अनुभव आहे त्यांच्यासाठी. आणि पोहोचू आम्ही आज लिव्हरची. आज लोबुचेला पोहोचू. एक साधारण 4.5-5 तास लागतील सगळ्यांना. आणि मेन म्हणजे कुणालाही काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांच्या तब्येती एकदम चांगल्या ठणठणीत आहेत. टकाटक आमची डेंगोचे मधील सकाळ विश्रांती घेतल्यामुळं प्रसन्न आणि उत्साही अशी होती. भीती, उत्साह, थ्रिल सगळ्याचं जणू मिक्सिंगच मनात सुरू झालं होतं. हे वर दिसतंय ते नागार्जुन पीक आहेत. म्हणजे आता नागार्जुन पीक हे पूर्ण क्लाउडमध्ये झाकलं गेलेलं आहे. त्याच्या खालचा हा पहिला टप्पा दिसतोय. आणि बॅड वेदरमुळे आम्ही नागार्जुन पीक तसं हे केलेलं आहे. लोक तरी काही ॲक्लिमेटायझेशनसाठी आज जात आहेत, पण आम्ही आज ते टाळून लोबुचेला चाललो आहेत. लेफ्ट साईडला जे क्लाउड दिसतंय तिकडच्या बाजूला फेरीचे म्हणून गाव आहे, जे आम्हाला येताना लागेल. आणि ह्या इकडे आता जे हेलिकॉप्टर वगैरे आता उतरत आहे हे डेबूचे गाव आहे. त्याच गावामध्ये आमचा मुक्काम होता. पलीकडून नदी जाते आणि ती पलीकडे चुंगुम म्हणून गाव आहे, तिकडे परत आयलंड तिकडे लोक जातात. आणि ह्या सुमतीताई आहेत, सावकाश आणि छानपैकी चालत आहेत. 69 इयर्स ओल्ड लेडी, मस्त छानपैकी चालत आहेत आणि त्यांच्याकडून सगळे इन्स्पिरेशन घेत आहेत. सुलभा गुड गोईंग. कैसा लग रहा है हाईवे टोटो में चल के? दम तो लग रहा है लेकिन बहुत अच्छा लग रहा है. तसं तर मराठीत बोललं गेलं पाहिजे, पण इकडं आलं हिंदी आणि इंग्लिश मिक्सअप करून सगळी कॉमेडी चालली आमची सध्या. चला पुढे. हाय हाय का हाय थकलो बाबा.
सगळ्यात मोठं औषध. हळूहळू हळूहळू. कैसा लगता है, अच्छा लगता है, ईबीसी का सपना सच लगता है. हळूहळू आणि थांबत आपला रस्ता कापत आमचा ताफा निघाला होता. खडकातून, दगडी पायऱ्यातून, रस्त्यात लागणाऱ्या छोट्या मोठ्या पुलांवरून हा प्रवास सुरूच होता. मग एका ठिकाणी आम्ही खाण्यासाठी थांबलो. तिथेच पुढचा प्रवास कसा असेल याबद्दल चर्चा झाली आणि पुन्हा आम्ही आमचा प्रवास सुरू केला. आता हलका हलका बर्फ पडायला सुरुवात झाली होती. असं कसं सोडायचं आज? आई बरोबर काल तुम्ही पुढे पळा. तू आले आम्ही काय थांबू. तू आले म्हणून पळालो. TTC सगळ्यात अवघड बॅच म्हणतात हा. मग आता काय होतंय. वरती आल्यावर आम्हाला शरद कुलकर्णी सर यांच्या मिसेसचे स्मरणस्मारक दिसलं. शरद कुलकर्णी सर आणि त्यांच्या मिसेस एव्हरेस्ट बेस कॅम्प प्रवास करत असताना त्यांच्या पत्नीला मरण आलं. त्यांनी केलेल्या या प्रवासाबद्दल आणि आपल्या पत्नीबद्दल लिहिलेलं ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट हे पुस्तकही त्यांनी आपल्या पत्नीस समर्पित केलं. आम्ही पुढे निघालो तसं वाऱ्याचा प्रभावही वाढायला सुरुवात झाली. आपण जितकं जवळ येतोय तितकी एनर्जी वाढते. आणि शेवटी आम्ही पोचलो लोंबूचे गावात. चालून चालून आमच्यातल्या काही जणांची चांगलीच दमछाक झाली होती. थकवा जाणवत होता आणि म्हणूनच याच गावात आम्ही आजचा मुक्काम करायचं ठरवलं. म्हणून थेट गाठलं तिथलं मुक्कामाचं ठिकाण म्हणजेच हॉटेल नॅशनल पार्क. आता आपण लोबोचेला आहे. आज आपला फायनल डेस्टिनेशन EBC तयारी सगळ्यांची चालू आहे. आज आपण EBC ला जात आहोत. आज आपला गाईड निनाद भैया. बाकीचे सगळे पुढे गेलेले आहेत आणि त्याचे को पायलट आहे कांचन. आजूबाजूचे उंच पर्वत, खडतर रस्ता आणि रस्त्यात भले मोठे खडक यातून ट्रेक सुरू होतो. आता आजचा सकाळपासून आपला ट्रेक सुरू करून 1.5 तास होऊन गेला होता. या प्रवासादरम्यान आपल्याच ग्रुपमधील एक जण आहेत, त्यांना थोडा ब्रिदिंगचा प्रॉब्लेम सुरू झाला म्हणून ते माघारी गेले. पण बाकीचे आम्हीच सगळे पुढे निघालो. थोडी विश्रांती घ्यावी म्हणून आम्ही रस्त्यात थांबलो. तिथे आजूबाजूला बर्फामुळे पांढरे शुभ्र असे पर्वत दिसत होते. त्या वातावरणाचा, दृश्यांचा अनुभव घेऊन आम्ही पुन्हा आमच्या पायी मोहिमेला सुरुवात केली.
आता जे समोर दिसत आहे ते गोरक्षक. आता आपण पोहोचलोय इथल्या हॉटेलमध्ये. त्याच हॉटेलमध्ये नजरेस पडले ते महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रेरणा. ती मूर्ती बघूनच अंगात एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली, जणू अंगात 12 हत्तीचं बळ झालं. आता प्रवासाला अजूनच उत्साह येणार हे नक्की. आता आम्ही चहा नाश्ता करून EBC कडे चाललेलो आहे. आता आम्ही ग्रुप केले ते 3-3, 4-4चे. हा वरती दिसतोय तो काला पत्थर. क्लायमेट बदलत चाललंय, आपण जसं जवळ चाललोय एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या. आणि दम लागतोय बाबा, काय करायचं. आमचे सरपंच आहेत, त्यांना या सपाटीला दम लागलेला आहे, त्यामुळे आम्ही थांबलोय. आता बघू काय होतंय. चिवडा खात्यात, काय काय खात्यात. मला एकट्याला नाही लागत, सगळ्यांची हवा टाईट आहे. आणि हा काला पत्थरचा स्टार्टिंग पॉइंट. आणि आमचे एनर्जेटिक मॅन सगळ्यात पुढे असतात. वय काय काय आहे तुमचं, काय काका वय? 64 वय आहे. मागच्या वर्षी त्यांनी अन्नपूर्ण सर्किट पूर्ण केलंय. आणि राकेश भाई या फोटो काढतात. एव्हरेस्ट बेस कॅम्प भुवनेश्वर. अरे वा, सर आले. We did it! Yes! राकेश भैया लाट स्पॅन. चला सर आले म्हटलं आपण आता नॉन स्टॉप. बेस कॅम्पला पोहोचलोय. फायनली अरे क्या बात है. शूट करा मला. राग दादा. अरे जमेले. राकेश शूट करो. केला वीडियो ले ले हमारा. राकेश सगळे वीडियो बहुत छान. मजा. यस सर. राकेश या. सर सर यस यस. Congratulations, congratulations. You did it. Masta. Congratulations to all. Yes, congratulations to all Dream Viewer and Adventure.
वाव, फोटो काढायचे ना. माननीय शंकर शेठ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आपण 5 एप्रिलला हा UGC ट्रेक प्लॅन केला होता आणि 12 तारखेला हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला हा ट्रेक पूर्ण करता आला. माननीय शंकर शेठ पांडुरंग जगताप यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. फायनली एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतचा थरारक रोमांचकारी प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करून आम्ही पुन्हा आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. यातील पहिला टप्पा होता तो गोरक्षेप. या ठिकाणी रात्रीचा मुक्काम करून फेरीचे, त्यानंतर नामचे बाजार आणि नामचे बाजाराकडून लुकलापर्यंत पोहोचलो. लुकलावरून रामेछापकडे टेक ऑफ केले, मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळं इमर्जन्सी लँडिंग काठमांडू इथंच करावी लागली.